हॅलो, नमस्कार. तर मी आलेले आहे गावाकडं, म्हणजे माझ्या माहेरी. तर माझ्या माहेरी एक छान असा सुंदर बायोगॅस आहे. तर त्या बायोगॅसची माहिती आज मी सांगणार आहे. म्हणजे आम्हाला ते किती युजफुल आहे आणि किती उपयुक्त ठरलेलं आहे. गेली आम्ही किती वर्ष झालं आपण वापरतोय गॅस? 16 ते 17 वर्ष झाले. म्हणजे हा माझा भाऊ आहे. तर तो साधारण किती वर्षाचा होतास तू? 2 वर्षाचा असशील. एक दीड 2 वर्षाचाच होतास तेव्हापासून. म्हणजे तेव्हापासून आम्ही सिलेंडर आणत नाही. म्हणजे असतं घरामध्ये, फक्त कधीतरी इन केस एमर्जन्सी आली, खूप पाहुणे असतील, स्वयंपाक वगैरे करायचं असेल जास्त तरच असतं. पण तेव्हापासून आमच्या घरात सिलेंडरचा वापर होत नाही. ह्या गोबर गॅसचा, बायोगॅसचाच वापर होतो. तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की आमचा गॅस कसा आहे आणि आम्ही कशा पद्धतीनं वापरतो. तर हा आमचा गोठा आहे. या गोठ्यातल्या आमच्या गायी आता कमी झालेत. पहिलं बैल पण होते, आता फक्त 2 गायी आहेत आणि त्यांची 2 वासरं आहेत. तर याच्यानंतरची माहिती हरिओम सांगेल. तर पहिल्यांदा पहिली प्रोसेस अशी की आपण हे शेण ह्या पाण्याद्वारे मिक्स करून एक मिश्रण बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते इझिली असं सोडा येईल. खाली इथं एक स्पेअर शेप असा पाणी कुठून घ्यायचं, पाणी घेण्यासाठी ही सोय अशी केलेली आहे. इथून पाईप आणि इथं एक हौद तयार केलेला आहे, इथून आपल्याला इझिली पाणी भेटू शकतं. तर कसं जातं इथून शेण, कसं जाणार इथून? आता हे आपल्याला पूर्ण शेण असं मिक्स करायचं आहे पाण्यात करा. आता हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे. पूर्ण एकजूट असं मिश्रण झाले. हा, हे काड्या बाहेर काढावं लागतील आपल्याला, कारण हे जर पाईपात जर अडकल्या तर मग आपलं ब्लॉकेज होईल, मग ते काढणं अवघड जाईल अजून. त्यापेक्षा काड्या काढलेल्या बऱ्या. मग गॅस कधी बांधलेला आहे? हा गॅस जवळपास ह्याला 16-17 वर्ष झाले असते ह्या गॅसला. किती जनावर लागतात ह्या गॅसला? तसं काय नाही, 3-4 जनावर जरी असली तरी भरपूर गॅस तयार होतो. पूर्ण घराचा स्वयंपाक ह्या बायोगॅसहून होतो. 4 गायी असतील किंवा त्याच्यावर किती लोकांचा स्वयंपाक होऊ शकतो? 4 गायीवर 5-6 जणांचा स्वयंपाक होऊ शकतो ना. हे इथं पाईप आहे का? हा, हे पाईप आहे. इथं आम्ही सध्याला पाईप बंद केलेला आहे. तुम्ही पाईप काढू, आता त्याचं ब्लॉकेज काढू शकता. आता हे काढलंय. आता हे पूर्ण स्लरी पाईपाद्वारे खाली जाते. तर ही होती प्रायमरी ट्रीटमेंट. आता सेकंडरी ट्रीटमेंटसाठी इथं एक पेअर शेपचा असा एक स्पेअर आहे म्हणायचं, आणि त्यात आपण शेण सासू. आता हे इकडलं शेण त्याच्यात जाणार, शेण साचणार आणि त्यातून बायोगॅसची निर्मिती होणार. तर बायोगॅसची कशी निर्मिती होते, तर गाईच्या पोटातच एक रुमेन हे स्टमकचं एक पार्टच आहे. तर तिथे मिथॅनोजेन्स नावाच्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. तर त्या बॅक्टेरिया सेल्युलोजला डायजेस्ट करून मिथेन गॅस तयार करतात. मग ते शेणात ऑलरेडी बॅक्टेरिया असतात, त्यांना अनएरोबिक ट्रीटमेंट लागते, म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. म्हणून हा एअरटाईट कंटेनर आहे. तर ह्या अनएरोबिक बॅक्टेरिया सेल्युलोज डायजेस्ट करून मिथेन तयार करतात आणि ते मिथेन गॅस पूर्ण ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये साचतो. आणि जेव्हा प्रेशर बिल्डअप होईल तेव्हा आपण हा जर कॉक सुरू केला तर असाच हा बायोगॅस आपल्या घराकडे जाणार. मी घराकडे पण दाखवतो कसं आपला बायोगॅस पेट घेतो ते. आणि नंतर मग ते वापरलेलं शेण नंतर ह्या टँकमध्ये येतं. हे टँक आता लावलेला आहे. किती खोल आहे हा टँक? 10 फूट असेल खोल. 10 फूट. हा, तर वापर पद्धतीचा म्हणजे एकदम हौदच आहे का, कसं आहे हे? नाही, हा रेक्टँगल टाईप आहे आणि त्याच्यानंतर मध्ये तो असं स्पेअर टाईप आहे, फुटबॉलच्या आकाराचा आहे.
आणि नंतर हे वापरलेलं शेण म्हणजेच आपण स्पेंट स्लरी म्हणू शकतो. आणि हे सपोज एखाद्या वेळेस हे जर ओपन राहिलं, हे आपण हे झाकून टाकले आणि ओपन जर राहिलं, इन केस समजा काय, ह्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? किंवा नाही, ह्याची काहीच काळजी घ्यायची गरज नाही, कारण ते अगोदर हे शेण वर आलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते पूर्ण क्लोज होतं. ते फुटबॉल टाईपचं जे टांक आहे ते, त्याच्यामुळे हे झाकलं काय ओपन ठेवलं काय ह्याचा काय उपयोग नाही. असं इन केस समजा एखादं काही प्राणी किंवा त्याच्यामुळे झाकलेलं आहे ना. समजा पडलो, एखादं पाय घसरून लहान लेकरू आलं खेळता वगैरे, तर त्याला काही जर पडलं एखादं तर काय प्रॉब्लेम येतो का? नाही, काय प्रॉब्लेम, लय खोल नाही हा टँक. ओके. तर हे वापरलेलं शेण नंतर ह्या पाईपाद्वारे आपण असंच उखंड्याला सोडू शकतो. आणि हा उभा पाईप कशासाठी आहे? तो एअर जाण्यासाठी आहे ना. इन केस जर ब्लॉकेज काय झालं तर आपण ह्याच्यात पाणी टाकून प्रेशर बिल्डअप करून तो ब्लॉकेज काढू शकतो. त्यासाठी आहे. तर हा पाईप असाच उखंड्याकडे जाणार आहे. तर आपण बघू, इकडे मोठा खड्डा केलेला आहे. हा, हे खड्डा मोठा आहे. तर एवढा स्लरी न भरलेला खड्डा आहे. हा, हे इथे नंतर शेणखत तयार होतं. जवळपास 5 वर्ष झालं हा खड्ड्यातलं शेणखत काढलेलं नाही. तर हे शेणखत खूप महत्वाचं आहे आपल्या जमिनीसाठी. आजकालच्या जगात तर बघतो समजा रासायनिक शेती सुरू आहे, पण ही अशी ऑर्गॅनिक जर शेती तुम्ही केली तर पिकासाठी ह्याचा खूपच फायदा आहे. तर नंतर हे शेणखत 5-6 वर्षानंतर हा जेव्हा खड्डा भरण तेव्हा पूर्णपणे आपण शेतात पांगू शकतो. हे शेणखत खूपच फायदा होईल पिकासाठी याचा. म्हणजे आपण इथंच बघू शकतो की ही जी हराळी दिसतीये, ही हराळी भर म्हणजे एवढा आता एक पाऊस चालू झाला ह्या 4-8 दिवसात, तर ती किती हिरवीगार आहे. म्हणजे हे जर पूर्ण शेणखत आपण शेतीसाठी वापरलं आणि पूर्ण म्हणजे आजकाल किती खत, रासायनिक, हे फवारणी, याच्यामुळे खूप महाग झाले, दुष्परिणाम होत आहेत. आणि हे जर अशा पद्धतीने सर्व आपल्या शेतकरी वर्गाने किंवा सर्व शेतकरी मित्रांनी या पद्धतीने जर बायोगॅस बनवला तर खूपच शेतीसाठी फायद्याचा आहे. प्लस आपला गॅस सिलेंडरचा जो खर्च आहे तो तर वाचणारच आहे. म्हणजे आपण किती वर्ष झालं हा वापरतोय गॅस सिलेंडर, आणायची गरज नाही. खूपच इमर्जन्सी कंटिन्यू जर आपण दिवसभर स्वयंपाक करत गेलो तर ते आपल्याला सिलेंडर लागतं. पण हे कंटिन्यू जसा गॅस संपल त्या पद्धतीनं हे होतं, गॅस तयार होत राहतो. जसा गॅस संपत राहील तसं. म्हणजे असं नाही की आपलं सिलेंडर संपलंय मग आता हात बांधून बसा किंवा कोणाकडे जा, याचा काही विषयच नाहीये. तर हे गॅस संपला म्हणजे सकाळचा गॅस सकाळी संपला तर लगेच दुपारी गॅस तयार होतो. आणि दुपारी संपला की परत लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी पण आपला हा गॅस तयार होतो. तर खूप छान आणि खूप मस्त आहे. आणि हा आपला गॅस कोणी बांधून दिला होता बायोगॅस? हा बायोगॅस मला काय माहित नाही. मी कोल्हापूरची कंपनी होती. हा, आपल्या आपण बोलून घेतलं होतं कोल्हापूरची. बरोबर आहे. तर ज्यांना पॉसिबल म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांची जनावर जवळ आहेत, घर जवळ आहे, अशा लोकांनी तर ना नक्कीच असा गॅस हा बांधावा. खूप छान आहे, मस्त. आपली ही जी पाचट आहे म्हणजे जनावरांनी सगळ्याच कडबा काही खात नाही, तर ही ऊसाची पाचट, वाड्याची पाचट किंवा काय जे आपलं हे असं म्हणजे वेस्ट मटेरियल आहे ते जर आपण याच्यामध्ये टाकलं आणि वरतून परत स्लरी सोडली तर म्हणजे इतका छान शेणखत तयार होतं. म्हणजे गांडूळ खत झाल्यासारखं वगैरे अशा पद्धतीने एकदम ते कुजून जातं. हे काही लवकर कुजत नाही, याला कुजायला वेळ लागतो. त्यापेक्षा हे याच्यामध्ये टाकलं तर ते कुजतं आणि शेणखत शेतीला खूप छान तयार होतं. म्हणजे मला हे हराळीवरूनच लक्षात येते किती छान शेणखताचा फायदा आहे. ते पूर्णपणे गांडूळ आहेत, ह्याच्यात खूप सारे गांडूळ आहेत जे शेतीसाठी खूप उपयोग आहेत. गांडुळाची शेती गॅस आपला तयार होऊन ते बाहेर स्लरी आली की ऑटोमॅटिक हे येते. काहीच करायची गरज नाही, फक्त आपल्याला शेण सोडायचंय आणि पाणी शेण सकाळ संध्याकाळी शेण मिक्स करून सोडायचं. सकाळी एक टाइम जरी सोडलं तरी चालतं, एवढं काही हे नाहीये. हा गॅसचा पाईप आहे जो गोबर गॅस बायोगॅसचा आहे, तो आतमध्ये घरात घेतलेला आहे इथून. तर या पद्धतीनं हे असं वरती म्हणजे ते गच्चीवरून खाली घेतलं आहे, पण ते ॲक्च्युली झाडाच्या वरून घेतलेलं आहे. म्हणजे जमिनीच्या खालून घेतलं तर त्यात पाणी वगैरे जातं, मग पाणी गेलं की गॅस वगैरे चालत नाही. तर ह्या झाडाच्या वरतून तो अद्दर पाईप घेतलेला आहे. हे बघा, हे पाहू शकता, हे असं या पद्धतीनं असा अद्दर हा पाईप घेतलेला आहे. इकडे झाडावर घेऊन नंतर गच्चीवर घेतलेला आहे.
हा पाईप आलेला आहे, जो तिकडला गोठ्याकडून पाईप घेतलेला आहे झाडाच्या असं थोडंसं वरतून, पण हे घरामध्ये हे इथून असं घेतलेलं आहे. आणि ही आहे गॅसची शेगडी. तर आता मी गॅस लावून दाखवतो. ही आपल्या नॉर्मल गॅस शेगडी सारखी नाही आहे, थोडीशी वेगळी आहे. तर हे याचे बटन्स आहेत. आणि हे लायटरने नाही लागत, याला काडीपेटीच लागते. एवढा पाहिजे तेवढा कमी जास्त. तुम्हाला जर हे माहिती गोबर गॅस बायोगॅसची आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर गोबर गॅस बांधायचा असेल तर ते कसा बांधायचा, काय त्याची पूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.